नमस्कार. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. आज आपण एका अशा अद्भुत विश्वात प्रवेश करणार आहोत, जिथे शब्दांच्या मर्यादा संपतात आणि केवळ अनुभूतीचा प्रांत सुरू होतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. जेव्हा माऊलींसारखा महायोगी साक्षात परब्रह्म स्वरूप पांडुरंगासमोर उभा राहतो, तेव्हा त्यांच्या अंतःकरणात कोणती स्पंदने निर्माण होतात, याचा एक अतिशय सुरेख आणि गूढ असा हा प्रवास आहे. आपण नेहमी देवाला एका विशिष्ट रूपात पाहतो, पण माऊलींची दृष्टी जेव्हा पांडुरंगावर पडली, तेव्हा केवळ मूर्ती दर्शन न घडता त्यांना संपूर्ण विश्वाचे आणि स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचे दर्शन घडले. आज आपण याच अद्वैत अनुभूतीचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अत्यंत गोड आणि भावपूर्ण अभंगाच्या प्रवासात सहभागी होणार आहोत. चला तर मग अनुभवूया माऊलींची ही अलौकिक पांडुरंग भेट आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेजः पुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, माऊली जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलाच्या सामोरे जातात, तेव्हा त्यांना मूर्तीतील काळा पाषाण दिसत नाही, तर त्यांना एक अद्भुत असे दिव्य तेज दिसते. माऊली सांगतात की माझ्या पांडुरंगाची कांती इतकी तेजस्वी आहे की जणू काही रत्नांमधून निघणारे सप्तरंगी आणि दैवी किरण सर्वत्र पसरत आहेत. हे केवळ शारीरिक सौंदर्य नाही, तर हे हजारो सूर्यांच्या प्रकाशालाही लाजवेल असे साक्षात चैतन्याचे तेज आहे. या सौंदर्याला कोणतीही उपमा देता येणार नाही, कारण ते अगणित आणि अनंत आहे. या जगातील कोणताही शब्द, कोणत्याही भाषेतील व्याकरण माझ्या या विठ्ठलाच्या लावण्याची आणि त्यातून उसळणाऱ्या प्रकाशाची शोभा वर्णन करण्यासाठी पुरेसा नाही. हे रूप केवळ डोळ्यांनी पाहण्याचे नाही, तर ते थेट आत्म्यात साठवून घेण्याचे आहे, असे माऊली अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आपल्याला सांगतात. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून माऊली आपल्याला खऱ्या सौंदर्याची आणि खऱ्या तेजाची ओळख करून देतात. समाजात आपण अनेकदा बाह्य रूपाला, कपड्यांना आणि दिखाव्याला भुलतो, पण खरा प्रकाश आणि खरी शोभा माणसाच्या आतल्या शुद्ध चारित्र्यात आणि निस्वार्थ कर्मात असते. जो माणूस समाजासाठी झटतो, त्याचे विचार आणि त्याचे कार्य इतके तेजस्वी असते की त्याचे वर्णन कोणत्याही शब्दांत करता येत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण बाबा आमटे किंवा सिंधुताई सपकाळ यांचे जीवन डोळ्यांसमोर आणून पहा. कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत जिथे सामान्य माणूस जायलाही घाबरेल, तिथे बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे कपडे साधे होते, राहणीमान अत्यंत साधे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अफाट तेज होते. ते तेज त्यांच्या त्यागाचे आणि करुणेचे होते. आजच्या जगातही जेव्हा एखादा तरुण डॉक्टर शहरातील सुखसोयी सोडून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासींची सेवा करण्यासाठी जातो, तेव्हा त्याच्या त्या घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर जे समाधान असते, ते या अगणित लावण्यासारखे असते. त्याच्या कार्याची शोभा कोणत्याही महागड्या ब्रँडच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. दुसरा चरण. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लाविय लावेधू, खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या निधी साधू. भावार्थ विश्लेषण. सज्जन हो, यापुढचा टप्पा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. माऊली म्हणतात की माझा हा विठ्ठल मोठा गूढ आहे, त्याला समजून घेणे अत्यंत कठीण आहे. तो कानडा आहे, म्हणजे अनाकलनीय आहे. या अथांग आणि न समजणाऱ्या विठ्ठलाने माझ्या मनाला एक विलक्षण वेध लावला आहे. मला त्याच्या प्रेमाचे वेड लावले आहे. मी त्याला भेटण्यासाठी आतुर झालो आहे आणि त्याला साथ घालत आहे. मी माझ्या संपूर्ण अस्तित्वाची खूण करून त्याला खुणावतो आहे, त्याला वारंवार आळवतो आहे, हाका मारतो आहे. पण श्रोते हो, हा देव असा आहे की तो माझ्या कोणत्याही हाकेला साथ देत नाही, तो काहीच बोलत नाही. तो जणू काही एक अज्ञाताचे पांघरूण ओढून शांत उभा आहे. भक्ताची ओढ आणि भगवंताची ही गूढ शांतता, यातून माऊलींच्या मनातील हुरहुर आणि देवाला भेटण्याची अतीव तळमळ या चरणातून अगदी जिवंतपणे आपल्यासमोर उभी राहते. सामाजिक संदेश. येथे माऊली भाषेच्या आणि प्रांताच्या भिंती ओलांडून जाणाऱ्या माणुसकीचा संदेश देतात. चांगुलपणाला कोणतीही भाषा, प्रांत किंवा सीमा नसते. अनेकदा मदत करणारी व्यक्ती पूर्णपणे अनोळखी असते, तिची भाषाही आपल्याला समजत नसते, तरीही तिच्यातील माणुसकी आपल्याला कायमची भुरळ घालते. वास्तविक जीवनातील उदाहरण. काही वर्षांपूर्वी केरळमध्ये महाभयंकर पूर आला होता. त्यावेळी महाराष्ट्रातून, गुजरातहून आणि देशभरातून अनेक बचाव पथके तिथे मदतीसाठी धावून गेली. त्या स्थानिक पूरग्रस्तांना आपली भाषा येत नव्हती आणि आपल्या तरुणांना मल्याळम भाषा येत नव्हती. ते एकमेकांना साथ घालत होते, पण शब्दांतून अर्थ उलगडत नव्हता.
तरीही एका जवानाने जेव्हा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका अनोळखी आजींना सुरक्षित बाहेर काढले, तेव्हा त्या आजींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि जवानाच्या पाठीवर पडलेली त्यांची थाप हाच खरा संवाद होता. भाषेची कोणतीही ओळख नसतानाही त्या अनोळखी माणसाने एकमेकांच्या मनाला कायमचा वेध लावला होता. हीच ती सीमेपलीकडची माणुसकी. तिसरा चरण, शब्देंविण संवादू दुजे विण अनुवादू. हे तंव कैसेनी गमे परेही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसेनी सांगे भावार्थ विश्लेषण. आता मात्र माऊली एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतात. श्रोतेहो, विचार करा की संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज असते, पण माऊली म्हणतात की इथे तर शब्दांविनाच आमचा संवाद सुरू झाला आहे. जिथे दोन वेगळ्या व्यक्ती आहेत अशी भावनाच उरली नाही, तिथे मी आणि माझा देव असा भेदच राहिला नाही, तर मग संवाद कोण कोणाशी करणार? हे सारे कसे घडून येत आहे हे माझे मलाच समजेनासे झाले आहे. आपल्याकडे वाणीचे 4 प्रकार मानले जातात. त्यात वैखरी म्हणजे आपण जे मुखाने बोलतो ती भाषा. पण माऊली सांगतात की हा अनुभव इतका खोल आहे की जिथून शब्दांचा उगम होतो त्या परावाणीच्याही पलीकडे माझे बोलणे थांबले आहे. मग जे मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांच्याही पलीकडचे आहे ते मी माझ्या वैखरी वाणीतून तुम्हाला कसे सांगू? हा फक्त आणि फक्त शांततेत अनुभवण्याचा परम आनंद आहे. सामाजिक संदेश या चरणात मानवी नात्यांमधील संवादाची सर्वोच्च पातळी सांगितली आहे. खऱ्या प्रेमाला आणि आधाराला कायम शब्दांचीच गरज नसते. आजच्या या धावपळीच्या आणि इंटरनेटच्या जगात आपण खूप बोलतो, पण खरा संवाद मात्र हरवला आहे. खऱ्या नात्यांमध्ये आणि सामाजिक बांधिलकीत प्रत्यक्ष कृती आणि नुसती सोबत असणे हे 1000 शब्दांपेक्षा जास्त मौल्यवान असते. वास्तविक जीवनातील उदाहरण, एका वृद्धाश्रमाचे दृश्य आठवा. तिथे एक आजी आपल्या मुलाच्या आठवणीत एकट्याच रडत बसल्या आहेत. तिथे जाणारा एखादा तरुण स्वयंसेवक त्यांना मोठे तत्वज्ञान सांगत बसत नाही किंवा उगीच खोटे सांत्वन करत नाही. तो फक्त त्यांच्या शेजारी जाऊन बसतो, त्यांचा सुरकुतलेला हात आपल्या हातात घेतो आणि शांतपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो. त्या पूर्ण 15 मिनिटांत दोघांच्याही तोंडातून एकही शब्द निघत नाही, पण त्या तरुणाच्या केवळ तिथे असण्याने त्या आजींचे अर्धे दुःख हलके होते. शब्दांविना झालेला हा मूकसंवाद जगातील कोणत्याही मोठ्या भाषणापेक्षा अधिक ताकदीचा असतो. चौथा चरण, पाया पडू गेले तंव पाऊलची न दिसे. उभाची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे. थकची पडिले कैसे भावार्थ विश्लेषण. यापुढील प्रसंग तर अंगावर रोमांच उभा करणारा आहे. भक्तीच्या ओघात जेव्हा माऊली भगवंताच्या चरणांवर लीन होण्यासाठी म्हणजेच पाया पडण्यासाठी पुढे होतात, तेव्हा त्यांना एक विलक्षण धक्का बसतो. त्यांना विठ्ठलाची पावले दिसतच नाहीत. ते पाहतात की हा देव कोणी घडवलेला नाही, तो स्वयंभू आहे, तो सर्वव्यापी आहे, जो सर्वत्र भरून उरला आहे. त्याला कोणते एक निश्चित रूप किंवा दिशा कशी असणार? त्यामुळे माऊली पूर्णपणे संभ्रमात पडतात. ते म्हणतात की माझा देव माझ्यासमोर उभा आहे की माझ्याकडे पाठ करून उभा आहे हेच मला आता कळेनासे झाले आहे. दिशांचा आणि आकारांचा हा खेळच संपला आहे आणि या अथांग ईश्वरासमोर मी अक्षरशः थक्क होऊन स्तिमित होऊन उभा आहे. भक्तीचे हे असे शिखर आहे जिथे मूर्तीचे दर्शन थेट निराकार परब्रह्माच्या दर्शनात विलीन होते. सामाजिक संदेश, चांगुलपणा आणि कर्तृत्व हे एकाच जागी किंवा एकाच दिशेला मर्यादित नसते, ते सर्वव्यापी असते. आपण नेहमी आपले आदर्श कुठेतरी दूर मोठ्या पदावर बसलेल्या लोकांमध्ये शोधत असतो, पण प्रत्यक्षात खऱ्या प्रेरणेचे स्रोत आपल्या आजूबाजूला सर्वत्र विखुरलेले असतात. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. वास्तविक जीवनातील उदाहरण, एका तरुण विद्यार्थ्याची गोष्ट घेऊया जो नेहमी मोठ्या नेत्यांचे आणि उद्योजकांचे आदर्श शोधत असतो. एक दिवस सकाळी लवकर उठून तो बाहेर पडतो, तेव्हा त्याला रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत रस्ते झाडणारा एक सफाई कामगार दिसतो. पुढे गेल्यावर भर चौकात उन्हातान्हात उभा राहून प्रामाणिकपणे ड्युटी करणारा एक पोलीस दिसते. दवाखान्यात रुग्णांची रात्रंदिवस सेवा करणारी एक नर्स दिसते. तेव्हा त्या विद्यार्थ्याला अचानक जाणीव होते की ज्या आदर्शाच्या तो पाया पडायला किंवा नतमस्तक व्हायला जात होता, तो आदर्श तर सगळीकडेच आहे. समाजातील प्रत्येक प्रामाणिक कष्टकरी माणूस हा स्वतःच्या जागी स्वयंभू उभा आहे. चांगुलपणाची कोणती एकच दिशा नाही, तो चोहीकडे भरून राहिला आहे. पाचवा चरण, क्षेमालागी जीव उतावीळ माझा म्हणवून स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तंव मीची मी एकली. आसावला जीव राहो. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, प्रेमातील सर्वात सुंदर क्षण कोणता? तर आपल्या प्रिय व्यक्तीला घट्ट मिठी मारणे. माऊलींच्या मनातही हीच आस निर्माण झाली आहे. आपल्या या लाडक्या विठुरायाला आलिंगन देण्यासाठी, मिठी मारण्यासाठी त्यांचा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. प्रेमाच्या या ओढीने त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत, बाहू पुढे सरसावत आहेत. पण जसे ते विठ्ठलाला मिठी मारायला जातात तसा एक अफाट चमत्कार घडतो. माऊलींना जाणवते की तिथे दुसरा कुणी विठ्ठल उभाच नाही, तिथे फक्त मी आणि मीच आहे. द्वैत संपले आहे. देव आणि भक्त एकरूप झाले आहेत. मीच देव झालो आहे आणि देवच मी झाला आहे. आलिंगन द्यायला कुणी उरलेच नाही, म्हणून आलिंगन देण्याची ती तीव्र इच्छा तशीच राहून गेली आणि जीवाचे रूपांतर शिवामध्ये झाले. सामाजिक संदेश,
माणूस नेहमी बाहेरच्या जगात प्रेम, मान्यता आणि शांती शोधण्यासाठी धावत असतो, पण बाह्य जगतात कितीही हातपाय मारले तरी शेवटी निराशाच हाती येते. खरा आधार, खरी ताकद आणि पूर्णत्व हे स्वतःच्या आतच दडलेले असते. जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला बाहेर कोणाच्याही आधाराची गरज भासत नाही. हा स्वयंपूर्णतेचा आणि आत्मसन्मानाचा खूप मोठा विचार आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, आजच्या तरुण पिढीचे एक अतिशय ज्वलंत उदाहरण येथे देता येईल. एक तरुण व्यक्ती जी सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीसाठी जीव तोडून प्रयत्न करत असते. लोकांकडून कौतुक मिळावे म्हणून ती उतावीळ झालेली असते. पण जेव्हा तिला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा लोक तिला सोडून जातात तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून पडते. नैराश्याच्या गर्तेत गेल्यावर एक दिवस ती ठरवते की आपण आता इतरांवर अवलंबून राहायचे नाही. ती स्वतःच्या करिअरवर आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करते. ज्या बाह्य जगाला ती मिठी मारायला गेली होती तिथे तिला शून्यता मिळाली. पण जेव्हा तिने स्वतःच्या आत डोकावून पाहिले तेव्हा तिला जाणवले की ती स्वतःची सर्वात मोठी ताकद आहे. मीच मी एकली याचा अर्थ एकाकीपण नसून स्वतःच्या सामर्थ्याची झालेली ती ओळख आहे. 6वा चरण, बाप रखुमादेवीवरू हृदयींचा जाणूनी अनुभवू सौरसू केला. दृष्टीचा डोळान पाहो मी गेलीये, तंव भितरीन पालटू झाला. भावार्थ विश्लेषण. प्रवचनाच्या या अंतिम टप्प्यात माऊली या संपूर्ण अनुभवाचे सार आपल्यासमोर उलगडतात. ते म्हणतात की माझा बाप, माझा स्वामी रखुमाईचा पती जो पांडुरंग आहे तो अंतर्यामी आहे. त्याने माझ्या हृदयातील शुद्ध आणि निष्काळजी भक्ती ओळखली आणि मला या अद्वैताच्या विलक्षण आणि रसाळ अनुभवाची प्रचिती दिली. श्रोते हो, माऊली अत्यंत साध्या शब्दात एक फार मोठे रहस्य सांगतात. ते म्हणतात की मी तर या जगातील भौतिक डोळ्यांनी त्या विटेवर उभ्या असलेल्या मूर्तीला पाहायला गेलो होतो, पण घडले मात्र उलटेच. डोळ्यांनी बाहेर पाहता पाहता माझ्या आतमध्येच एक प्रचंड मोठा बदल घडून आला. माझी अंतर्दृष्टी उघडली आणि मला बाहेरचा देव माझ्याच आत सापडला. माझे संपूर्ण अंतरंगच या पांडुरंगाच्या भेटीने कायमचे बदलून गेले. सामाजिक संदेश. समाजात किंवा जगात कोणताही सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या आतून, स्वतःच्या दृष्टिकोनातून करावी लागते. जेव्हा माणसाच्या आतले विचार बदलतात, त्याची आंतरिक दृष्टी शुद्ध होते, तेव्हा त्याला संपूर्ण जगच वेगळे आणि सुंदर दिसू लागते. वैयक्तिक परिवर्तनातूनच खऱ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अशा माणसाचा विचार करा ज्याला समाजाबद्दल प्रचंड राग आहे. त्याला वाटते की जगात सगळेच स्वार्थी आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार आणि वाईट प्रवृत्ती आहेत. तो नेहमी सर्वांना दोष देत असतो. पण एकदा तो एका अनाथ आश्रमात मुलांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून जातो. त्या लहान मुलांचे निरागस प्रेम आणि इतर स्वयंसेवकांची निस्वार्थ धडपड तो जवळून अनुभवतो. हा अनुभव त्याच्या हृदयाला थेट भिडतो. तो समाज बदलण्यासाठी गेला नव्हता, पण हा अनुभव घेताना अचानक त्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याच्या आत एक मोठा पालट होतो. कालपर्यंत जे जग त्याला स्वार्थी आणि वाईट वाटत होते तेच जग आता त्याला प्रेमाने आणि आशेने भरलेले वाटू लागते. जेव्हा त्याची स्वतःची दृष्टी सकारात्मक होते तेव्हा त्याला संपूर्ण जगातला चांगुलपणा दिसू लागतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची युवा पिढी खूप धावपळीचे, तणावाचे आणि स्पर्धेचे जीवन जगत आहे. या अभंगातील गूढ आणि आध्यात्मिक अर्थ जर आजच्या तरुणाईने आपल्या व्यावहारिक आयुष्याशी जोडून पाहिला तर त्यांच्या जीवनाला एक अतिशय सकारात्मक आणि नवी दिशा मिळू शकते. आपण सर्वजण बाहेरच्या जगात यश, प्रसिद्धी, आनंद आणि समाधान शोधत असतो. आजची तरुणाई सोशल मीडियावरील लाईक्स आणि बाहेरच्या जगातील मान्यतेवर खूप अवलंबून असते. पण माऊली म्हणतात की मी देवाला बाहेर शोधायला गेले आणि माझ्या आतच बदल घडला. तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की खरा आनंद आणि खरी शांती जगाच्या कोलाहलात नाही, तर ती तुमच्या स्वतःच्या आत दडलेली आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. आजच्या डिजिटल युगात आपण सतत कोणाशी तरी बोलत असतो, चॅटिंग करत असतो किंवा मत मांडत असतो. आपल्या आजूबाजूला माहितीचा खूप मोठा गोंधळ आहे. माऊलींचा शब्दांविना संवाद आपल्याला मौनाचे आणि शांततेचे महत्त्व शिकवतो. दिवसातला काही वेळ मोबाईल आणि गॅजेट्सपासून दूर राहून स्वतःशी शांतपणे संवाद साधायला शिका. या शांततेतूनच तुम्हाला तुमच्या अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि मानसिक ताणतणाव दूर होईल. जेव्हा माऊली देवाला मिठी मारायला जातात त्यांना तिथे फक्त स्वतःचेच अस्तित्व जाणवते. देव आणि भक्त एकरूप होतात. यातून तरुणांनी हा अर्थ घ्यायचा आहे की यशाचे शिखर गाठण्यासाठी लागणारी ऊर्जा तुमच्यातच आहे. तुमच्या आतच एक प्रचंड मोठे सामर्थ्य दडलेले आहे. स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर अढळ विश्वास ठेवा. बाहेरील व्यक्तींच्या आधाराची वाट पाहत बसू नका, कारण तुम्ही स्वतःच स्वयंपूर्ण आहात. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला कानडा म्हणतात, कारण तो पटकन समजत नाही. आपले आयुष्य आणि आपले भविष्यही असेच असते. अनेकदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, अपयश येते आणि पुढचा रस्ता अंधुक किंवा गूढ वाटू लागतो. अशा वेळी निराश न होता किंवा हार न मानता संयम बाळगणे आवश्यक आहे. आयुष्यातले काही प्रश्न लगेच सुटत नाहीत.
त्यांना वेळ द्यावा लागतो आणि योग्य वेळ आल्यावर ते आपोआप उलगडतात. हा संयमाचा धडा तरुणाईने यातून घेतला पाहिजे. धन्यवाद रसिक श्रोते हो. संत ज्ञानेश्वरांचा हा प्रवास म्हणजे केवळ एका अभंगाचे वाचन नाही, तर हा मानवी आत्म्याने परमात्म्याशी साधलेल्या मिलनाचा एक जिवंत आणि धगधगता अनुभव आहे. देहभानावरून विदेह अवस्थेत जाण्याची ही प्रक्रिया माऊलींनी अतिशय रसाळपणे मांडली आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की खरा देव हा देवळात नाही, तर तो आपल्या स्वतःच्या आतच आहे. गरज आहे ती फक्त माऊलींसारखी शुद्ध आणि निर्मळ दृष्टी मिळवण्याची. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.